श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे अमावस्या। या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तो पूर्णतः दूर होईल। भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे हे चालूच असतात। अडचणी अडथळे काही संपायचं नाव घेत नाही। मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही, अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही किंवा नोकरीत त्यांना यश मिळत नाही, पतीची देखील प्रगती होत नाही, घराचीच प्रगती कुठेतरी खुंटलेली असते। तर अशा वेळेस आपण कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल। घरामधील मुलांचे विवाह हे वेळेवर होत नसेल, संतान प्राप्ती ही होत नसेल, तसेच आपण एखादं काम करायला गेलो की त्या कामामध्ये भरपूर अडचणी आणि अडथळे येत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे। असा पितृदोष असला तर आपली कोणतीही कामे ही व्यवस्थितरित्या पार पडत नाही। तर आपल्याला पितरांसाठी एक दिवा प्रज्वलित करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण की जर पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही। घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते, तसेच आर्थिक टंचाई जी काही असते ती देखील दूर होत असते। तर कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्य केली जातात। या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध केलं जातं। कालसर्प दोष आणि पितृदोषापासून मुक्तीसाठीही या दिवशी उपवास केला जातो। अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानालाही विशेष महत्त्व आहे। अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात आनंद हा येत असतो। पंचांगानुसार माघ अमावस्या आज म्हणजेच 9 मार्चला आहे। सकाळी 6:17 सुरू होईल तर 10 मार्चला दुपारी 2:29 ही अमावस्या समाप्त होईल। शास्त्रानुसार आणि उदयतिथीनुसार अमावस्या ही 10 मार्चलाच असणार आहे। तर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचा आहे। तर तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल। आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। पहिल्यांदा तुम्ही देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा जो काही आहे तो प्रज्वलित करायचा आहे। तर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ घेताना तांदूळ हे अख्खे असावे। तांदळावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्या। लांब वात घ्यायची आहे, 2 वाती एकत्र करायची आहे आणि अशी वात बनवायची आहे। तुमच्या घरामध्ये मोहरीचं तेल असेल तर शक्यतो मोहरीचं तेलच हे टाकावं की ज्यामुळे आपले पित्र हे प्रसन्न होत असतात। नंतर त्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहे। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही दुसरं तेल टाकलं तरी पण चालेल, पण त्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे आवर्जून टाकायचेच आहे। सफेद तीळ हे चालणार नाही, काळे तीळच आपल्याला टाकायचे आहे। अगदी यामध्ये तुम्ही 11 काळे तीळ टाकले तरी पण चालतील। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला ओम पितृदेवाय नमः ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। अगदी 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा शक्य असेल तर 108 वेळा देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। त्यानंतर आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होऊ दे, पितरांचा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू दे। त्यानंतर आता आपल्याला हा जो काही दिवा आहे, आपण जिथे पाणी साठवतो मग पाण्याचा हंडा असेल, माठ असेल किंवा प्युरिफायर असेल तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। दिवा ठेवताना आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि तिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, कारण की त्या जागी पितरांचा वास असतो अशी मान्यता आहे। त्यामुळे आपण पाण्याच्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। पितरांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा। इथून पुढे माझ्याकडून जशी जमेल तशी सेवा मी ही तुमची नक्कीच करेल। माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदू द्या। घरामध्ये आर्थिक टंचाई जी काही चालू आहे ती दूर होऊ द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे। हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी चालला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तुम्ही आज देखील हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा आज जर शक्य झाले नाही तर उद्या देखील अमावस्या आहे, उद्या देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता। हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल, तसेच पितरांचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळेल।
तसेच या दिवशी आणखीन पण काही उपाय आणि सेवा करायचे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल व घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई ही जाणवणार नाही। या दिवशी नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांना नमस्कार करावा। आपल्याला तलावामध्ये स्नान करणे शक्य नाही तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून आपण स्नान हे करायचं आहे। पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी व्रत करा आणि एखाद्या गरीबाला दान दक्षिणा द्या। अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करा। पिंपळाला 7 प्रदक्षिणा घाला। असे केल्यामुळे देखील पितरांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच आपल्या आयुष्यातील जर संकटे हे काही संपायचं नावच घेत नसतील तर आपण या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। शिवलिंगावरती आपल्याला कच्च्या गाईचं दूध, दही आणि मध यांचा अभिषेक करायचा आहे। तसेच काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे। तुम्ही हा उपाय घरी देखील करू शकता। घरी जर शिवलिंग असेल तर घरच्या शिवलिंगावरती देखील तुम्ही हे अर्पण करू शकता। आपण हे अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि भगवान भोलेनाथांना तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे चालू आहे त्याबद्दल सांगायचे आहे। सर्व संकटे दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे। तसेच ही अमावस्या शनिवारी आलेली आहे त्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या देखील म्हणतात। त्यामुळे या दिवशी शनिदेवाची पूजा करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। अमावस्येला शनी मंदिरात निळी फुलं अर्पण करा, काळे तीळ, काळी अख्खी उडीद डाळ आणि काळे वस्त्र अर्पण करा। यामुळे शनी देवतेचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो आणि शनीच्या साडेसातीपासून आपली सुटका ही होत असते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।